आरएसएस मधून देशाचं नेतृत्व बदलण्यासंदर्भात चर्चा सुरू। नेतृत्व बदलाबाबत चर्चा सुरू, पण अमित शहांबरोबर कोणीही काम करण्यास तयार नाही, अगदी फडणवीसही नाही, खासदार संजय राऊतांचा दावा। 14 दिवसांपासून पुण्यातल्या मांजरीत आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण। मंत्री अशोक उईके आज विद्यार्थ्यांची घेणार भेट। मराठा कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा 1 वर्षाची मुदतवाढ। मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल शासन सकारात्मक असल्याची राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। मंत्रालयातील 314 अधिकाऱ्यांना शासनाचा दणका। मलाईदार पदावर वर्षानुवर्ष काम केलेल्या अधिकाऱ्यांना गो बॅकचा आदेश। सलग 45व्या दिवशी जुहू चौपाटीवर लोकशाही मराठीचा रियालिटी चेक। एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी जनजागृती करता सूचना फलक लावण्याचे आदेश देऊनही अद्याप एकही फलक नाही। अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं, सेव्ह 80 एनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी। टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप, मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार। मुख्यमंत्री गप्प का, सवाल कायम। प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक, कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती, अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।